पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी थेट पत्रकार परिषदेमध्ये मोठा निर्णय जाहीर केला आहे। शेतकरी कर्जमाफी अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान 2 लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार। ही बातमी आताच अधिकृतपणे समोर आली आहे। राज्यभरातील 23 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरले आहेत। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही माहिती अधिकृत बातमी आहे। लक्षात ठेवा, 23 लाख शेतकरी कोण आहेत? हे शेतकरी तेच आहेत ज्यांनी आतापर्यंत जे वर्षानुवर्ष ज्यांचे पीक कर्ज मुदतीत भरतात, नियमितपणे कर्ज नवजुनं करतात, बँकिंग सिस्टमच्या चांगल्या पद्धतीने चालवतात, परंतु आज या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे असं सांगितलं जाते। हा सर्वात मोठा प्रश्न आज राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मनात जागृत झालेला आहे। शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहोत की 23 लाख शेतकरी 2 लाख रुपये कसे मिळू शकतात, कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकार यावर काय निर्णय घेणार। आताच किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी मोठी घोषणा केली आहे। ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन होणार आहे। या आंदोलनातील सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे? तो म्हणजे नियमित कर्जदारांना 2 लाख रुपये द्यावेत। ही मागणी आता राज्यभर जोर धरत आहे। 2017 सालची कर्जमाफी आली तेव्हा प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 25,000 रुपये एवढे अनुदान मिळाले होते। त्यानंतर 2019 ची कर्जमाफी जाहीर झाली तेव्हा जे थकबाकीदार शेतकरी होते त्यांना 2 लाख रुपये मिळाले आणि त्यांनी रेग्युलर कर्ज भरले त्यांना फक्त 50,000 रुपये एवढे अनुदान घेऊन समाधान मानावे लागले। आता 2026 च्या कर्जमाफीमध्ये सरसकट 2 लाख रुपये मिळतील अशी आशा होती, परंतु सरकारी JR नुसार फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू झाली आहे। EKYC ची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यासाठी 60,000 कोटी रुपयांचे वितरण देखील केलं जात आहे। ज्या शेतकऱ्यांची EKYC केली आहे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील। शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेत तफावत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी EKYC केली नव्हती। किसान सभेचे डॉक्टर अजित नवले आणि रविकांत तुपेकर यांनी नियमित कर्जदारांना 2 लाख रुपये द्यावेत यासाठी 10 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। जे शेतकरी अडचणीत असताना कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये मिळणे हा अन्याय असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। अनुदानासाठी महत्त्वाच्या अटी सुद्धा जाचक आहे। त्यामध्ये पहिली गोष्ट, नियमित कर्जदार भरावे असणार। सलग 3 वर्षापैकी 2 वर्षे कर्ज नवजुनं केलं असावं। दुसरी गोष्ट, EKYC तुमची पूर्ण असावी। तिसरी गोष्ट, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे। चौथी गोष्ट, ठराविक 12 बँका पाहिजे। उदाहरण लक्षात घ्या, जिल्हा मध्यवर्ती, SBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया इत्यादी बँकांची नावे आहे। खात्यात हे अनुदान जमा होतील। सरकारने अद्याप केवळ 50,000 रुपयांचे अनुदान तरतूद केले आहे, परंतु शेतकरी संघटना 2 लाख रुपयांची मागणी करत आहे। तुम्ही तुमची EKYC आणि बँक खाते अपडेट ठेवा आणि आंदोलनाद्वारे तुमच्या हक्कासाठी, कारण की ही महत्त्वाची बाब आहे, कारण की तुमचा आवाज हा सरकारपर्यंत जाणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी निमित्त तुम्हाला माहित आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावावर फक्त ठेंगुळ दाखवणं सुरू आहे, परंतु शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची जी बाब आहे ती आता पूर्ण होण्याची शक्यता दाट दिसत आहे। आता राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा झालेली आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन या शेतकऱ्यांना भरोसा वाढवावा, कारण की शेतकऱ्यांचा भरोसा देणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे या व्हिडिओवरती तुम्हाला 1000 लाईक कंप्लीट करायचे आहे आणि कमेंट पण करायचे आहे। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून हा जो आंदोलन होईल या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन तुम्ही या आंदोलनाला जास्त सपोर्ट करा, कारण की हे तुमची हक्काची आवाज आहे, तुम्हाला उठवणे आवश्यक आहे। अशी मागणी आता राज्याचे कृषी विभागाकडून उठवण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, ही महत्त्वाची बाब आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आता तुम्हाला याला पुढे पोहोचवणे हे तुमचे अधिकार आहे। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।